हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मंजुश्री होम ट्यूटर. ठीक आहे बघा, आज आपल्याला या ठिकाणी एक एकदम कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे. बघा, a⁻m पुन्हा ब्रॅकेट a⁻7 स्क्वेअर ब्रॅकेट 21⁸. तर जेव्हा अशा प्रकारचे मॅथ आपल्याला सॉल्व्ह करायला दिले असेल तेव्हा ते कसे सॉल्व्ह करायचे चला बघूया. आता तुम्हाला माहिती आहे काय रे की याच्यामध्ये कशाची बॉन्डिंग असते रे, मल्टिप्लिकेशन. आणि याच्यामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअरच्या बाहेर रेस्टचा नंबर असेल तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन. जसं की त्याला आता आपण असं लिहू शकतो काय रे, a_m मल्टिप्लिकेशनमध्ये झालं रे 8/7 मल्टिप्लिकेशनमध्ये 21/8. ठीक आहे, याला कसं मांडायचं, ह्या कंसाच्या बाहेर जे रेस्टचे नंबर आहेत त्यांना काय करायचं रे, मल्टिप्लिकेशन. पुन्हा ह्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे आपले इक्वेशन मिळेल a⁻m मल्टिप्लिकेशन 8/7 मल्टिप्लाय 21/8. आता बघा आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे आपल्याला ही संपूर्ण संख्या आपण इथं खाली घेतली काय रे, m मल्टिप्लिकेशन 8/7 मल्टिप्लिकेशन 21/8. ठीक आहे, आता बघा 8 कॅन्सल. ठीक आहे, 7 1 चा 7 7 3 चा 21 म्हणजे खाली काय उरलं रे, m मल्टिप्लाय 3 म्हणजेच काय रे 3m. म्हणजे आन्सर काय झालं रे, a⁻3m. फक्त आपण हे सॉल्व्ह करण्यासाठीच आपण या ठिकाणी खाली ते घेतलं होतं. बघा अशा प्रकारचे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व तुमच्या फ्रेंडला सुद्धा शेअर करण्यास विसरू नका. तर बघा, हे झालं सेकंड नंबरचं एक्झाम्पल. बघा आपण पहिले काय केलं की a⁻2 घेतलं होतं. आता बघा आपल्याला एक्झाम्पल दिले 5⁻3 मल्टिप्लाय 7⁻3 मल्टिप्लाय 4⁻3 पुन्हा 12चा घात तिसरा गुणिले 10चा घात तिसरा. आता मला सांगा, याच्यामध्ये कॉमन चिन्ह तुम्ही बघितलं असेल की 3 3 3 म्हणजे सगळ्याचा क्यूब कसं आहे, सगळ्याचे क्यूबच घातले म्हणजे वरती असणारा रेस्टचा नंबर काय आहे, सेम आहे. मग मला सांगा आपण याला असं सुद्धा लिहू शकतो का नाही, 5 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लिकेशनमध्ये 4 याचा घात तिसरा लिहू शकतो का नाही. बघा अशा प्रकारचे एक्झाम्पल ना दिसायला खूप हार्ड असतात पण सोडायला एकदम इझी असतात. बघा म्हणजे याला जर मल्टिप्लाय केलं तर 5 सुद्धा रेस 3 होतो, 7 सुद्धा 3 आणि 4 सुद्धा 3. आता आपण खाली बघा, खाली सुद्धा काय रे, वरचा क्यूब नंबर काय रे, सेम म्हणजे काय झाला 14 मल्टिप्लाय 10⁻3. समजलं कसं घेतलं, या सगळ्यांचा कॉमन घेतला, कॉमन काय होतं रे आपलं 3, इथं सुद्धा 3. आता बघा याचं मल्टिप्लिकेशन किती झाला, 7 5 चा 35 मल्टिप्लाय 4 म्हणजे मला 140. याचा मल्टिप्लिकेशन किती आलं 140. पण कशाचा आहे रे 3. आता बघा खाली सुद्धा काय झालं रे, 10 मल्टिप्लाय 14 किती झालं रे, 140. तिचा सुद्धा 3. आता बघा इथं सुद्धा काय रे, 3 लाच आहे घात आणि इथं सुद्धा घातांक 3 आहे. म्हणजे आपण काय करू, याच्यामध्ये कॉमन घेऊ शकतो, जसे की 140 डिवायडेड बाय 140 आणि त्याच्या रेसला घेतलंय आपण 3. ठीक आहे, आता बघा 141 चा 140 म्हणजे काय भेटलं रे आपल्याला 1⁻3. आता तुम्हाला माहिती आहे 1चा घात असो काही किती जरी मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आपलं काय येतं रे 1. म्हणजे एवढ्या मोठ्या क्वेश्चनचा आन्सर काय होतं रे 1. फक्त व्यवस्थित अशा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला या पद्धतीने आन्सर मिळतं. ठीक आहे, तर बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 2/3चा घात म्हणजे 3/2चा घात. ठीक आहे, बघा आता काय करायचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती मध्ये साईन कसं रे बाळांनो, मल्टिप्लिकेशनचं याचा घात सुद्धा 3 याचा घात सुद्धा 3. मग आपण त्याला कसं लिहिणार, 2/3 मल्टिप्लाय 3/2 आणि घात किती झाला रे 3. बघा जर सेम टू सेम रेस्टचा नंबर जर सेम असेल ना तरच या ठिकाणी त्याला एका सोबत घेऊन नंतर कंसाच्या बाहेर 3 करायचे. आता बघा मला सांगा 2 3 चा 6 3 2 चा 6 त्याचा घात झाला रे 3. आपण इथं सुद्धा अशी काटाकाटी करू शकतो, 1 1 1 1 1 मल्टिप्लाय 1 आन्सर येणार आहे बघा 1. 6 1 चा 6 म्हणजे 1चा घात 3 म्हणजे 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 किती झालं रे आन्सर 1. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्या क्वेश्चनच्या जागा 1. बघा चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक करा. त्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणे आपल्याला नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती लगेच दिसतो. तोपर्यंत थँक्यू.